कथेचं नाव आहे बाबा महाराज. लेखक आहेत वपू काळे. रात्रीचे 10 किंवा 10:30. फोन वाजतो. यावेळी फोन कुणाचा असतो याची मला पूर्ण कल्पना असते. मी फोन उचलतो. पलीकडून जरा जड आवाज येतो. तो आवाज पूर्ण परिचयाचा. अंदाज बरोबर ठरल्याचा मला आनंद. मी मोकळी साद घालतो. बोला बाबा महाराज. फोन कुणाचा आहे याचा मग घरातल्या इतर मंडळींना अंदाज येतो. पलीकडून बाबा म्हणतात, काळेसाहेब माफ करा. फचा उच्चार प सारखा येतो. वेगळ्या मनस्थितीतून बोलतोय. माफ करा. मी मग व्यवस्थित खुर्ची ओढून घेतो. हा फोन आता लवकर आटपणारा नाही. या फोनला आता खूप काही सांगायचं आहे. जीवाभावाचं बोलायचं आहे. खोलवर बुडी मारून आमच्या बाबा महाराजांनी एक शिंपली काढलेली आहे. भूतकाळाचा समुद्र एक हळुवार क्षणी ढवळून निघाला आहे. ही शिंपली उघडून गेली असणार. घरातल्या इतर नातेवाईकांपासून लपलेला एक एक अश्रू भूतकाळातली व्यथा सांगणार. त्याच ओल्या आवाजात फोन बोलायला लागतो. काळेसाहेब, तुम्ही लेखक. इथंही खच्या ऐवजी क. मग बाबा महाराजांचं पुढचं वाक्य. मला तसं सांगायचा अधिकार नाही. माझं शिक्षण झालेलं नाही. मी लहान माणूस तुमच्या पुढे. बाबा बोला हो. ओ माहीमवाले. मी मुद्दाम निरनिराळ्या पद्धतीनं हाक घालून त्यांना त्याच मनस्थितीत ठेवायचा प्रयत्न करतो. त्याशिवाय अस्सल लाकूड, टणक गाठ, बाबू झाड बोलणार नाही. मला तसं सांगायचा अधिकार नाही. असं म्हणता म्हणता हा प्राणी मला खूप काहीतरी सांगणार आणि ते महत्त्वाचं. बाबांचा प्रश्न येतो. वपूसाहेब, माणसाला जगण्यासाठी किती पैसे लागतात? मी गप्प. सुरेश बोललं होतं काळेसाहेबांना अटॅक. बाबा, मला आता बोलू दे. मी अडाणी माणूस. 4 इयत्ता शिकलो. पुढं शाळा झाली नाही. ते राहू दे. मग कधीतरी तुम्ही आमच्यावर पुस्तक लिहिणार तेव्हा बोलू. तसा मी छोटा माणूस. जात भंडारी. काळेसाहेब, तुम्ही लेखक. तुम्ही जात मानता की नाही माहीत नाही, पण बामण. मी मध्येच म्हणतो, बाबा मी जाती मानत नाही. मी माणसांना मानतो. बाबा दमात घेऊन म्हणतात, आधी माझं ऐका. बामण कशी असतात याचा अनुभव तुम्हाला रत्नागिरीनं दिलाय. मी मध्येच त्यांना मुद्दाम थांबवतो आणि पुन्हा तेच सांगतो. सगळी बामणं सारखी नसतात. आणि त्याहीपेक्षा बाबा, आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि माकडं पण येतात. आपण माकडांना विसरायचं असतं. उद्या कंसाच्या दरबारात कृष्णाष्टमी साजरी करायचं ठरलं तर ती याच तऱ्हेनं होणार. मी रत्नागिरीला मानतो. ते तिथं कीर राहतात म्हणून आणि डॉक्टर शिंद्यांसारखी माणसं असतात म्हणून. बाबा गप्प बसतात. बाबा गप्प का? मी काहीतरी विचारत होतो. विसरलो. माफ करा. पण काळेसाहेब, तुम्ही लेखक, पण तुम्हाला अक्कल नाही. मी मोठ्यांदा मनापासून हसतो. कोणीतरी आपली अक्कल काढावी. बायको वगळून याचीही माणसाला भूक असते. काळेसाहेब, हॅलो हॅलो. मी काय बोललो? मला अक्कल नाही. चुकीचं बोललो असेल तर माफ करा. बरोबर बोललात. म्युन्सिपाल्टीत नोकरी करणाऱ्याला दुसरं काय ऐकायला मिळणार? त्याच्या पदरात आणखीन काय पडणार? माझ्या या विधानानं बाबांना त्यांचा मुद्दा आठवतो. ते हुरूपानं म्हणतात, माणसाला जगण्याला किती पैसे लागतात? बाबा, सुरेश म्हणालं काळेसाहेबांना अटॅक आला. मी बोललं त्यांना फोन कर. तर तुम्ही मालेगावला कार्यक्रमाला गेलं. बाबा, स्वातीचं लग्न जवळ आलं आहे. स्वाती माझी मुलगी आहे. जशी भारती तशी ती. मी दोघींची लग्न एकदम करणार. पण बाबा, विषय बदलू नका. तुम्ही लेखक. पटकन विषय चेंज करता. माणसाला किती पैसे लागतात? वपूसाहेब, मला एकेकाळी रोज 6 आणे मिळत होते. आणि मग शिंपल्या मागून शिंपल्या उघडल्या जातात. दारिद्र्याला चेहरा एकच असतो. वैभवाचे चेहरे मोजता येणार नाहीत इतके असतात. दारिद्र्य म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या होणार नाहीत अशी स्थिती. मातापित्याचं छत्र उडणं. नातेवाईकांनी पाठ फिरवणं. दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की त्या मार्गावरची स्टेशन्स ठरलेली असतात. बेकारी, गरिबी, टंचाई, अवहेलना, एकटेपणा, कष्ट, मनस्ताप आणि दुःख. तेच बालपण बाबांच्या वाटेला आलेलं. आईचं नाव लक्ष्मी, पण प्रत्यक्षात जगण्यासाठी आवश्यक असलेली लक्ष्मी रुसलेली. रत्नागिरीजवळ असलेल्या जुने गावात वास्तव्य. शिक्षण म्हणजे साक्षर म्हणता येईल इतपतच. तातडीनं पैसा मिळवून देईल असा व्यवसाय हवा होता. पुन्हा तशा व्यवसायासाठी माफक प्रमाणात का होईना शिक्षण हवंच. त्यासाठी प्रथम पैसा हवा असं ते दृष्टचक्र. सातत्यानं गरिबाच्याच मार्गावरून गरिबीच्याच मुक्कामाला पोचवणारी गाडी बदलायची तर
वाटेत जंक्शन पण तसंच भेटावं लागतं. पण या मार्गावरची जंक्शन्सही तेवढ्याच तोलामोलाची असतात. मांजरपाटच जरा खळ जास्त वापरली की झालं जंक्शन. तसं एक जंक्शन बाबांच्या आयुष्यात आलं. बहिणीच्याच रूपानं. तिनं मुंबईहून 5 रुपये पाठवले. भविष्याचा मार्ग दाखवण्याची ताकद 5 रुपयांच्या एका नोटात असण्याचा तो काळ होता. त्या नोटेनं बाबांना राजवाड्याचा रस्ता दाखवला. तिथे स्कूल ऑफ इंडस्ट्री या सरकारी संस्थेत सीतारामजींनी सुतारकाम शिकायचं ठरवलं. संस्था सरकारी असली तरीही चांगली होती. याचं कारण शिक्षण शब्दामागे प्र लावायची प्रथा नव्हती. संस्थेची वेळ सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 3 ते 5-5:30 अशी. कॉर्पोरेटची कोर्स 4 वर्षात पूर्ण होणार होता. तरीही 4 वर्षाचा काळ लहान नव्हता. जुवे गावापासून रजिवाडे 2.5-3 मैलावर. सकाळी लवकर निघायचं. दुपारी घरातल्या मंडळींना मदत करण्यासाठी यायचं. पुन्हा दुपारी रजिवाड्याला जाऊन संध्याकाळी बॅक टू पॅव्हिलियन, म्हणजे दिवसाकाठी 10-12 मैलांची पायपीट, तीही अनवाणी पायानं. वयाच्या अवघ्या 10-12व्या वर्षी सीताराम रावजी कीर नावाच्या मुलाच्या चालण्याला पदयात्रा म्हणत नाहीत, ती फरफटच होती. तेही दिवस संपले. शिक्षण चालू असताना अशाच एका जंक्शन्सवर वडिलांची सावली दुरावली आणि तळहातावरची धनरेषा खरी आहे का ते नुसतं नक्षीकाम आहे हे अजमावण्यासाठी बाबा मुंबईला आले. मुंबईची महालक्ष्मी पावते का हे बघण्यासाठी देवीसमोर जाऊन उभे राहिले. पण नवल कसं? त्यांना महालक्ष्मीच्या ठिकाणी स्वतःची आई लक्ष्मी दिसायला लागली. ती म्हणाली, तू महालक्ष्मीच्या पोटी जन्माला आलेला नाहीस, माझ्या आलास. माझं नाव श्रमलक्ष्मी. तेव्हा पुन्हा आराधना करायची ती श्रमलक्ष्मीची. श्रम करताना कमी पडला नाहीस तर महालक्ष्मीकडे तुला येण्याची गरज पडणार नाही. महालक्ष्मी तुझ्याकडे येईल. मग बाबांनी श्रम, मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा या सगळ्यांना स्वतःच्या शरीरात ओनरशिपचे ब्लॉकच बांधून दिले. 6 आणि रोजगारीवर त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुरू झाली. हातगाडी चालवण्यापासून डांबराचे हात देण्यापर्यंतची कामं करावी लागली. दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि कायम रणांगणावरच काम करणाऱ्या बाबांना सांताक्रूजच्या बॉम्बे गॅरेजमध्ये ₹1.25 रोज वेतनावर नोकरी मिळाली. मिलिटरीच्या गाड्या बांधण्याच्या कामावर नेमणूक झाली. पंजाबीच नव्हे तर 1-2 चीनी सुतार पण त्यात होते. त्यांची मारहाणही वेळेप्रसंगी सहन करावी लागे. त्या काळात बाबांचा एकमेव आधार मेकार्थी साहेब, बॉम्बे गॅरेजचे हे वर्क्स मॅनेजर. त्यांना या राखेत बराच अंगार आहे हे जाणवलं होतं. त्यांनी बाबांवर स्वतंत्र जबाबदारी टाकून हळूहळू त्यांना फोरमननं काम दिलं. 6 आणि रोजगारीवरचा पोरगा महिना 250 मिळवू लागला. युद्ध संपलं. युद्ध शांततेसाठीच करायची असतात याचं ज्ञान 5 कोटी माणसं मारून नव्यानं करून देण्यात आलं. पुढे काय? नोकरी संपली. पहिल्या नोकरीच्या अनुभवानं पुन्हा नोकरीच करावी असं वाटत नव्हतं. मेकार्थी साहेबांचा त्या काळात मेकार्थी शेठ झाला आणि त्यानं बाबांना 1500 रुपयाचं भांडवल दिलं. आणि तेवढ्यात एका कृष्णाच्या करंगळीवर बाबांनी नशिबाचा गोवर्धन उचलण्यासाठी काही माणसांना हाताशी धरलं आणि माहीमला भंडार गल्लीत कारखाना काढला. प्रारंभीच्या काळात पैशांची ओढाताण असूनही जम बसवता बसवता बाबांनी मेकार्थीचं ऋण फेडून टाकलं. नंतरच्या वाटचालीत भागीदार भेटले, दुरावले, जाताना आर्थिक फटका देऊन गेले. पण एकूण बाबांनी ही शर्यत जिंकली. जिंकताना त्यांनी सशाची गती घेतली आणि स्थिर कसं व्हायचं याचा धर्म ते कासवाकडून शिकले. माणूस डोळस असला की इसापनीतीतल्या पराभूत झालेल्या प्राण्यांकडूनही तो काही ना काही शिकतो. म्हणूनच ससा कासवांच्या शर्यतीच्या गोष्टीतून ससाही काहीतरी शिकवतो आणि कासवाच्या मंदगतीतही एक धडा लपलेला आहे हे बाबांसारख्या 4च बुकं शिकलेल्या माणसाला समजतं. आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळंच इंद्रिय लागतं. सरकारनं मंजुरी दिलेल्या पुस्तकापेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच या पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. मी अडाणी आहे यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागतं तेव्हा या माणसांची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसं निराळीच. 4 बुकं शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपलं ज्ञान, विद्वत्ता रुखवतासारखी कधी मांडून ठेवू असं होतं. उलट बाबांसारखी माणसं
कार्यात पाकिटावर स्वतःचं नाव न घालता आहेर देऊन जाणाऱ्या आप्तासारखी असतात. म्हणूनच श्रमलक्ष्मीचा शब्द खरा करण्यासाठी महालक्ष्मीला भांडार गल्लीत यावं लागतं. 6 आणे रोजगारीवर काम करणारे आणि त्यापूर्वी पायाचे तळवे ओले करून तापलेल्या रेतीतून चालणारे बाबा आज 3 कारखान्यांचे मालक आहेत. 50-50 हजार रुपयांच्या रकमा पगार म्हणून हाताखालच्या सुतारांना महिन्याकाठी वाटत आहेत. दाराशी मोटारी आहेत. मुलाबाळांनी घरं नांदत आहेत. उच्च शिक्षण घेतलेली सुरेश अरुणची जोडी आजही 4 बुकं शिकलेल्या बापासमोर वर मान करून बोलत नाही. लाखो रुपयांच्या फर्निचरचा व्यवसाय ही जोडी मोठ्या आत्मविश्वासानं करीत आहे. मुंबईत असून मुंबईकर झालेली नाहीत. ही दानत कधी टिकते? आपलं मूळ गाव आठवतं तेव्हा दानत टिकते. जिथं जन्म घेतो ते मूळ गाव असतंच. या पलीकडे मूळ गावाची काही वेगळी स्मृती असते का? नक्कीच नसते. सुखाची जी साधनं हातात असतात, जे जे क्षण उगवतात, त्या क्षणांपाशी पोहोचताना ज्या ज्या माणसांना सगळा प्रवास आठवतो आणि हा क्षण इतक्या सहजी उगवलेला नाही याची जाणीव असते, त्या सगळ्या संवेदना ही मूळ गावं आज मालकीच्या वाहनात बसताना दरवाजा उघडून बाबा क्षणभर थांबतात. पायातली चप्पल काढतात. अनवाणी पायानं जमीन स्पर्शून घेतात. मग गाडीत बसतात. मूळ गावाची मी म्हणतो ती जाणीव अशी असते. एकदा अशाच गप्पांच्या ओघात बाबांनी एक शिंपली उघडली. काळेसाहेब, पुढे चरित्र म्हणजे पुस्तक लिहाल तेव्हा लिहा. मी अडाणी माणूस, पण एक आठवलं ते सांगतो. सरकोत म्हणून आमचा एक भागीदार, त्याचा पैसा आणि आमची अक्कल. आमची ही भागीदारी सरकोतनं आम्हाला डुबवलं, हाकललं आणि संपवली. ज्या दिवशी भागीदारी गेली तेव्हा काय केलं मी? बायको गेलेली. सुरेश अरुण एवढेचसे. दोन्ही मुलांना कुशीत घेऊन झोपलो आणि रडून रडून रात्रभर उशी भिजली. आपला बाप रात्रभर रडतोय हे पोरांना समजलं पण नाही. आणि वपूसाहेब, माफ करा, मी भंडारी, तसा तुमच्याकडे अडाणी माणूस. भाषा अशुद्ध, स्पष्ट बोलतो. पण तेव्हापासून ठरवलं, तुमचं तुमच्या फॅमिलीवर जास्त प्रेम असलं तर तुम्ही रडता कधी हे त्यांना कधीच कळता कामा नये. उशी रात्रभर भिजली तरी चालेल. मी विचारलं, पण बाबा, आता उशी भिजण्याचे प्रसंग कमी झाले असतील. बाबा पटकन शिंपलीत जाऊन म्हणाले, नंतर बोलू, पुस्तक लिहाल तेव्हा. असाच मग 11:30 वाजता फोन येतो. तो बाबांचाच असतो. माफ करा काळे, बोलो माहीम के बाबा. मी शांतपणे ऐकत राहतो. वेळी अवेळी डिस्टर्ब केल्याबद्दल बाबा माफी मागतात. मी म्हणतो, बाबांनी मला असंच रोज रात्री डिस्टर्ब करावं, पण पुन्हा कधीही उशी भिजवू नये. धन्यवाद.